माळशेज घाटातील 13वं वळण भाग 2. विनयने मागे वळून पाहिलं. रस्त्यावर कुणीच नव्हतं, पण काही क्षणांपूर्वी दिसलेली ती पांढऱ्या साडीतील स्त्री अचानक गायब झाली होती. हे काय होतं? त्याने स्वतःशीच पुटपुटलं. गाडी सुरू होत नव्हती. मोबाईलला नेटवर्क नव्हता. घाटात शांतता होती. फक्त वाऱ्याचा आवाज आणि झाडांची सळसळ. अचानक गाडीच्या काचांवर कुणीतरी हळूहळू टकटक करू लागलं. टक टक टक. विनयने धैर्य करून बाहेर पाहिलं. कुणीच नव्हतं, पण समोरच्या आरशात त्याला ती स्त्री पुन्हा दिसली. सकाळी गावात पोहोचल्यावर विनयने एका वृद्धाला रात्रीची घटना सांगितली. वृद्ध काही क्षण शांत राहिला. तो म्हणाला, बाळा, त्या 13व्या वळणावर अनेक वर्षापूर्वी एका नववधूचा अपघात झाला होता. तिचं शरीर सापडलं, पण तिच्या आत्म्याला कधीच शांतता मिळाली नाही. रात्री मदत मागणारी तीच असते. ज्यांनी तिची मदत केली ते परत आलेच नाहीत. विनयच्या अंगावर काटा आला. काही दिवसांनी विनयला पुन्हा त्याच मार्गाने जावे लागले. त्यावेळी त्याने ठरवलं होतं, जे काही आहे त्याचं सत्य शोधायचं. रात्री 12 वाजले. गाडी 13व्या वळणाजवळ पोहोचली. अचानक रस्त्याच्या मधोमध तीच पांढऱ्या साडीतील स्त्री उभी होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्मित नव्हतं. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि ती हळूहळू विनयच्या गाडीच्या दिशेने चालत येऊ लागली. स्त्री गाडीसमोर येऊन थांबली. विनयचा श्वास अडकला. तो हॉर्न वाजवत होता, पण ती हलत नव्हती. अचानक तिने हळूहळू आपला हात वर केला आणि घाटाच्या खोल दरीकडे बोट दाखवलं. क्षणभर विनयला वाटलं ती त्याला तिकडे जाण्यास सांगत आहे, पण त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर नेटवर्क आलं. एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. विनयने थरथरत्या हाताने कॉल उचलला. पलीकडून एकच वाक्य ऐकू आलं, गाडीतून खाली उतरू नकोस. ती तुला बोलावत नाही, ती तुला वाचवत आहे. कॉल लगेच कट झाला. विनयने समोर पाहिलं. ती स्त्री अजूनही दरीकडेच बोट दाखवत होती. तेवढ्यात घाटातून भरधाव वेगाने एक ट्रक आला. ट्रकचं ब्रेक फेल झालं होतं. तो जिथे विनयची गाडी काही क्षणांपूर्वी उभी होती तिथून जोरात घासत पुढे गेला आणि कठड्याला धडकून दरीत कोसळला. विनय हादरला. जर ती स्त्री त्याला थांबवली नसती तर त्या ट्रकच्या धडकेत त्याचा मृत्यू निश्चित होता. तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला, पण ती स्त्री तिथे नव्हती. रस्त्यावर फक्त तिच्या आलेल्या पावलांचे ठसे दिसत होते आणि त्या ठशांसोबत लाल रंगाच्या बांगडीचा एक तुटलेला तुकडा. विनयने तो तुकडा उचलला. त्याच क्षणी त्याच्या कानात एक हळू आवाज घुमला, माझं सत्य अजून तुला कळलेलं नाही. विनयला समजलं, 13व्या वळणाचे रहस्य अजून संपलेलं नव्हतं. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.